सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम महाजन एम सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 लेक्चर 11 चॅप्टर नंबर 9 टॉपिक नेम SCF अँड LCM. SCF अँड LCM हा पाठ आपण आज शिकणार आहोत. डिव्हिजर डिव्हिडंट. In the empty boxes, write the proper words dividend, divisor, quotient and remainder. आता इथं हा जो आहे हा क्वोशंट आहे, डिव्हिजर, डिव्हिडंट आणि हा रिमाइंडर. अशा प्रकारे वेन वी डिवाइड 36 by 4 द रिमाइंडर इज 0. आता आपण 36 ला 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येते. Therefore 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. 36 is divisible by 4. When we divide 65 by 9, the remainder is not 0, it is 2. Therefore 9 is not factor of 65. 9 is not factor of 65. Also 65 is multiple of 9. 65 is not divisible by 9. Factor of 36 is 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 89, 36. Factor of 18 are 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 and 48. Write the common factor. तर याच्यातले कॉमन फॅक्टर कोणते ते लिहायचे. जसे 1, 2, 3, 4, 6, 12 हे याचे कॉमन फॅक्टर आहेत. आता बघा प्रॅक्टिस सेट 23. राईट द फॅक्टर्स ऑफ द नंबर्स गिवन अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. आता दिलेल्या संख्येचे फॅक्टर्स लिहायचे किंवा कोणत्या संख्येने दॅट नंबर इज डिव्हिजिबल डिवाइड होतो तर ते लिहायचं आहे. इथं फॅक्टर्स ऑफ 12 इज 1 ने तो डिवाइड होतो, 2 ने डिवाइड होतो, 3 ने डिवाइड होतो, 4 ने होतो, 6 ने आणि 12 ने होतो. तर हे नाही त्याचे फॅक्टर्स आहेत 12चे. आता फॅक्टर ऑफ 16 कोणते आहेत. 1, 2, 4, 8, 16. म्हणजे एवढ्या नंबर्सनी 16 हा नंबर डिव्हिजिबल आहे, डिवाइड होतो, म्हणून त्याला त्याचे फॅक्टर्स म्हणतात. द कॉमन फॅक्टर कोणते मग याच्यामध्ये 1, 2, 4 हे याचे कॉमन फॅक्टर आहेत. तर हे आपण 5वीमध्ये पण शिकलेलं आहे मागच्या वर्षी फॅक्टर्स कसे पाडायचे. आता इथं 21 आणि 24चे फॅक्टर दिले. 21चे फॅक्टर 1, 3, 7 आणि 21 फॅक्टर आलेले. फॅक्टर ऑफ 24 आहे 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 आहे. कॉमन फॅक्टर आहे 21, 24चे 1 आणि 3. आता 25 आणि 30चे फॅक्टर कोणते. फॅक्टर ऑफ 25 1, 5, 25. फॅक्टर ऑफ 30 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30 आहे. द कॉमन फॅक्टर ऑफ 25 आणि 30 1, 5. 24 आणि 25 फॅक्टर्स ऑफ 24 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24. फॅक्टर ऑफ 25 1, 5, 25. द कॉमन फॅक्टर ऑफ 24 and 25 is 1. आता 56 आणि 72 आहे. फॅक्टर ऑफ 56 1, 2, 4, 7, 8, 14, 28 and 56. फॅक्टर ऑफ 72 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 18, 24, 36, 32, 72. द कॉमन फॅक्टर ऑफ 56 आणि 72 इज 1, 2, 4 आणि 8 हे आहेत. तर अशा प्रकारे आपण फॅक्टर्स इथं पाडलेले आहेत, त्याचे कॉमन फॅक्टर पण इथं काढलेले आहेत. तर हे आपण 5वीला पण शिकलो आणि तर परत 6वीला ते पण शिकत आहोत. त्यामुळे हे सोपं आहे. हे परत याचा अभ्यास करा, सराव करायचा आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे SCF म्हणजे काय बघूया. एक्झाम्पल माय आंट हॅज ब्रॉट 2 रिबन्स ऑफ डिफरंट कलर्स. माझ्या काकूने 2 वेगळ्या रंगाच्या रिबन आणल्या. 1 12 meters लॉंग अँड अदर 18 meter लॉंग. एक रिबन 12 मीटर लांबीची आहे, दुसरी 18 मीटर लांबीची. बोथ द रिबन्स हॅव टू बी कट इन टू पीसेस ऑफ सेम लेंथ. दोन्ही रिबन या सारख्या पीसेसमध्ये कट करायचे. व्हॉट शुड बी द मॅक्झिमम लेंथ ऑफ इच पीस. तर एका पीसची रिबनची लांबी किती आहे. द नंबर विच गिव्स द लेंथ ऑफ इच पीस मस्ट बी अ फॅक्टर ऑफ 12 अँड ऑफ 18. द फॅक्टर ऑफ 12 1, 2, 3, 4, 6, 12.
Factor of 18, 1, 2, 3, 6, 9, 18. Of the common factors 12 and 18, 6 is greatest. Therefore, the maximum length of each piece should be 6 meters. Example, there are 20 kg of jawar and 50 kg of weight in shop. एका दुकानामध्ये 20 किलोग्राम जवार आणि 50 किलोग्राम वेट आहे. ऑल द ग्रेन इज टू बी पॅक इन बॅग्स. तर सर्व धान्य एका बॅगमध्ये पॅक करायचं आहे. इफ द बॅग आर टू हॅव इक्वल वेट्स ऑफ ग्रेन्स, विच इज द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन दॅट कॅन बी फिल्ड इन इच बॅग. तर बघा, प्रत्येक बॅगला सारखंच वजन आहे. कोणत्या बॅगला जास्तीत जास्त किती वजन आपण एका बॅगमध्ये भरायचं आहे. द वेट ऑफ द ग्रेन इन ईच बॅग मस्ट बी फॅक्टर ऑफ 20 and 50. Besides, the maximum possible weight must be filled in each bag. Hence, let us find the HCF of 20 and 50. Factors of 20 is 1, 2, 4, 5, 10, 20. Factor of 50 is 1, 2, 5, 10, 25 and 50. Common factor is 1, 2, 5, 10. The of the common factor of 20 and 50, 10 is the greatest. That is, 10 is the HCF of the number 20 and 50. Therefore, maximum 10 kg of grain can be filled in each bag. म्हणजे जास्तीत जास्त आपण 10 किलोग्राम धान्य एका बॅगमध्ये भरायला पाहिजे. तर इथं HCF आपला 10 आलेला आहे, म्हणून आपण HCF काढून घेतला पहिले आणि HCF मधून जास्तीत जास्त धान्य आपण काढलेलं आहे. किती भरू शकतो तर एका बॅगमध्ये. टू फाइंड द HCF ऑफ गिवन नंबर्स, वी मेक लिस्ट ऑफ फॅक्टर्स ऑफ नंबर्स अँड फाइंड द ग्रेटेस्ट ऑफ द कॉमन फॅक्टर्स. तर अशा प्रकारे आपण HCF काढू शकतो. कोणत्याही संख्येचा HCF काढण्यासाठी कॉमन फॅक्टरची लिस्ट तयार करा आणि त्याच्यावरून ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर काढा, तो म्हणजे हा HCF. आता बघा इथं फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग नंबर. प्रॅक्टिस सेट 24. आता याच्यामध्ये HCF काढायचा आहे 45 आणि 30चा HCF, त्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. आता 45चे फॅक्टर दिले 1, 3, 5, 9, 15 and 45. फॅक्टर ऑफ 30 दिले 1, 2, 3, 5, 6, 10, 15 and 30. द कॉमन फॅक्टर ऑफ 45 and 30 1, 3, 5, 15 दिले. द ग्रेटेस्ट among them is 50. The HCF of 45 and 30 is 15. तर याचा HCF 15 आला. अशा प्रकारे 16 आणि 18चे फॅक्टर्स पाडायचे आणि कॉमन फॅक्टर काढायचा आणि त्यातून ग्रेटेस्ट काढायचा, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा, तो म्हणजे त्याचा HCF येतो. ते 16 आणि 18चा HCF आलेला आहे 16. आता त्यानंतर थर्ड नंबर एक्झाम्पल 39 and 25. तर फॅक्टर ऑफ 39 1, 3, 39, 39 आहे. फॅक्टर ऑफ 21 1, 5, 25 आहे. Common factor is 39 and 25 is 1. The HCF of 39 25 is 1. The coprime number is 20, 39 25 are coprime number 1. आता बघा इथं 49 and 59 56चे HCF काढायचा आहे. तर फॅक्टर ऑफ 49 काढून घ्यायची. तर 1, 7 आणि 49 त्याचे फॅक्टर आले. फॅक्टर ऑफ 56 आहे 1, 2, 4, 7, 8, 14, 28 आणि 56 आहे. द कॉमन फॅक्टर ऑफ 49 56 1, 7 आले. द ग्रेटर बिटवीन देम इज 7. HCF ऑफ 49 आणि 56 इज 7. फिफ्थ नंबरचा आहे 120 आणि 144. फॅक्टर ऑफ 120 इज 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 10, 12, 15, 20, 24, 30, 40, 60 and 120. Factor of 144 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 12, 16, 18, 24, 36, 18, 72 and 144 आहे. The common factors of 120 and 144 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24 आहे. The greatest common among them 24. The HCF of 20 and 144 is 24. अशा प्रकारे इथे HCF काढलेला आहे. त्याच्यानंतर 81 आणि 99 आहे. फॅक्टर ऑफ 81 आहे 1, 3, 9, 27, 81. Factor of 99 आहे 1, 3, 9, 11, 33, 99. The common factor of 81 and 99 1, 3, 9. The greatest among them is 9. The HCF of 81 and 99 is 9. 7 number example 24 and 36. Factor of 24 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24.
Factor of 36, 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36. The common factor of 12, 24 and 36, 1, 2, 3, 4, 6, 12. The greatest among them 12. The HCF of 24 and 36 is 12. इथं 25 आणि 75 तर यांचं HCF काढायचं आहे तर त्याचे सुद्धा आपल्याला फॅक्टर पाडावं लागतील. 25चे फॅक्टर 1, 5, 25 and factor of 75चे 1, 3, 5, 15, 25 and 75. The common factor of 27 and 75 is 1, 5, 25. The greatest among them is 25. The HCF of 25 and 75 is 25. आता 48 and 24 चे कॉमन फॅक्टर कोणते बघा. फॅक्टर ऑफ 48 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 8, 48. Factors of 54 1, 2, 3, 6, 9, 18, 27, 54. The common factor of 48 and 54 1, 2, 3, 6. The greatest among them is 6. The HCF of 18 and 24 is 6. आता बघा 150 and 25 2 to 125. Factor of 1 to 50 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 25, 30, 50, 75 and 150. Factor of 25 1, 3, 5, 9, 15, 25, 45, 75 and 225. Common factor of 150 and 25 is 1, 3, 5, 15, 25 and 75. The greatest among them is 75. The HCF of 150 and 25 is 75. If large square beds of equal size are to be made on plot of land 18 meters long and 15 meters wide in order to plant vegetables, what is the maximum possible length of each bed? To find the maximum possible length of bed, we have to find HCF 18 and 15. Factor of 18 1, 2, 3, 6, 9, 18. Factor of 15 1, 3, 5, 15. The common factor of 18 and 15 1, 3. The greater between them is 3. The maximum possible length of each bed is 3 meter. Two ropes, one 8 meter long and the other 12 meters long, are to be cut into pieces of the same length. What will the maximum possible length of each piece be? We find HCF of 8 and 12. Factors 8 is 1, 2, 4, 8. Factors 12 is 1, 2, 3, 4, 6, 12. The common factor of 8 and 12 is 1, 2, 4. The greatest among them is 4. The maximum possible length of each piece of rope is 4 meter. The number of students standard 6 and 7 who went to visit the Tadoba project at Chandrapur was 140 and 196 respectively. तर स्टँडर्ड 6वी आणि 7वी इथले विद्यार्थ्यांची संख्या ताडोबा अभयारण्य बघण्यासाठी चंद्रपूरचं बघण्यासाठी 140 आणि 196 विद्यार्थी गेले. The students of each class are to be divided into groups of the same number of students. तर त्या विद्यार्थ्यांना सारख्या ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. Each group can have paid guide. What is the maximum number of students there can be in each group? तर प्रत्येक ग्रुपमध्ये किती विद्यार्थी असायला पाहिजे? Why do you think each group should have maximum possible number of students? तर जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या एका ग्रुपमध्ये असायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? आता बघा फॅक्टर्स ऑफ 140 आपल्याला पाडावं लागेल. इथं फॅक्टर काढावं लागेल. 1, 2, 4, 5, 7, 10, 14, 20, 28, 35, 70 आणि 140 हे त्याचे फॅक्टर्स पडले. आता फॅक्टर ऑफ 196 जर काढले तर 1, 2, 4, 7, 14, 28, 49, 20, 98 आणि 195 95 96 त्याचे फॅक्टर असेल. द कॉमन फॅक्टर ऑफ 140 and 96 इज 1, 2, 4, 7, 14 and 28. The greatest among them is 28. The maximum number of students in each group is 28. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या एका ग्रुपमध्ये 28 आहे. सो दॅट each group would have equal number of students under each guide and the expenditure of excess number of guides can be reduced. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या जर आपण एका ग्रुपमध्ये ठेवली तर त्यामुळे आपल्याला गाईडची संख्या कमी लागेल आणि आपल्याला खर्च कमी होईल. तर हे त्याच्या मागचं एक रिझन आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 28 संख्या असायला पाहिजे.
आता बघा पुढचं 5 नंबरचं एक्झाम्पल. ॲट द राईस रिसर्च सेंटर इन तुमसर देअर आर 2610 किलोग्राम ऑफ राईस सीड्स ऑफ बासमती व्हरायटी अँड 1980 किलोग्राम ऑफ इंद्रायणी व्हरायटी. तर राईस रिसर्च सेंटरमध्ये तुमसरला 2610 राईस आहे आणि 1980 किलोग्राम हे इंद्रायणी व्हरायटीचं आहे. इफ मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ सीड्स हॅज टू बी फिल्ड टू मेक बॅग्स ऑफ इक्वल वेट. What would the weight of each bag be? How many bags of each variety will there be? तर प्रत्येक बॅगमध्ये किती व्हरायटी असेल? सोल्युशन. फॅक्टर्स ऑफ 2610 1 2 3 5 18 29 90 and 145 ते 1305 2610. फॅक्टर्स ऑफ 1980 1 2 2 4 5 15 18 20 90 132 990 1980. The common factors of 2610 and 1980 is 1 2 3 5 18 and 90. The greatest among them is 90. Therefore, the maximum weight of seeds to be filled in each bag is 90 kilogram. एका बॅगमध्ये जास्तीत जास्त 90 किलोग्राम सीड भरायला पाहिजे. बॅग्स कंटेनिंग बासमती 2610 minus 90 equal to 2610 into 1 by 90 equal to 29. इथं डिवाइड. तर याचं एका बॅगमध्ये 29 आहे. बॅग्स कंटेनिंग बासमती 29, बॅग्स कंटेनिंग इंद्रायणी 1980 डिवाइड बाय 90 इक्वल टू 1980 इंटू 1 बाय अपॉन 90 इक्वल टू 22. म्हणजे 90 किलोग्राम 22 बॅग्स ऑफ बासमती अँड 22 बॅग्स ऑफ इंद्रायणी. तर इथे हा चॅप्टर नंबर 9चा पार्ट 1 इथे संपलेला आहे. इथं आपण SCF कसं काढायचं ते शिकलेलं आहे. आता आपण याच्यानंतरचा पार्ट 2मध्ये आपण SCF आणि LCMच्या लेक्चर नंबर 12मध्ये आपण LCM कसा काढायचा ते शिकणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. आमचा SPSPM औरंगाबाद हे चॅनल एक सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस डे.